आहे का खत आहे मिक्स केलं का? कोणतं तिवरी खत हे हो का? त्याच्यात खत चाललं आणि याच्यात बियाणं चाललं आपलं नाही का? हो हा हा. आणि हे जे मागचे याचे लावलं त्याच्यानं ते जमीन पण हे होत आहे. अरे वा, खूपच 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 छान केलं. ह्याच्यानं सोयाबीन बी होती आहे ना? हा काय म्हणताय का? असं मोकळं रान पाहिजे. हा हा, खूपच जबरदस्त बनवलं तुम्ही. याच्यानं म्हणजे बियाणं बी वाचताय, फक्त थोडा वेळ जास्त लागते का? मोकळं जर असलं तर बियाणं आणि एक तर वर पडते समजा एकदम आपल्याला जेवढी खोली पाहिजे. नाही डॉलरचं एवढंच पाहिजे असं का? निघतच नाही. आणि याला तुम्ही मग हे दिलं का? म्हणजे किती बियाणं पडते याला? 45 किलो एकरी 45 किलो पडते. हो का? अरे वा, तुम्ही स्वतः बनवलं का? एक मी व्हिडिओ घेतो. तुमचं नाव आणि सांगा, म्हणजे नाव सांगा. निलेश पाटील. निलेश पाटील सायफळ. आणि तुम्ही स्वतःच बनवली समजा हे मशीन. आता यावर्षीच तुम्ही नवीन केलं का? हो का? आता किती एकर पेरलं तुम्ही या याच्यानं समजा? 50 एकर झालं का? बापरे. किती रुपये घेता तुम्ही समजा? एक याला खर्च किती लागला मशीनला बनवायला? हा 25. हा, म्हणजे हे ढाचा सगळं बनवायला तुम्हाला 15-20 हजार लागला. हो का? अरे वा, खूप छान बनवलं. म्हणजे एक तर बियाणं खूपच वाचताय ना तुमचं. एकरी तर तुमचं किती बियाणं लागत होतं आधी त्या याच्या ज्या पेरणी यंत्रानं तुम्ही केलं तर? 60 किलो लागत होतं एकरी. आता हे किती लागतंय? म्हणजे 15 किलो तुमचं बियाणं वाचतंय याच्यानं. आणि एका सीड रेट व्यवस्थित पडतं, कुठं जास्त नाही कुठं कमी नाही. खूप छान. हा, किती छान बनवलं ते ना.